राज्यात मंजूर झालेल्या पंतप्रधान आवास योजना व घरकुल योजना वेळेत अनुदान न भेटल्यास या अनुदानाचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। राज्यामध्ये पंतप्रधान आवास योजना व गरिबांसाठी भेटलेली घरकुले याकरिता एक रक्कम निश्चित झालेली असून लाभार्थ्यांनी आपले घरकुल एका कालावधीत पूर्ण करावे असा नियम आहे। परंतु घरकुलाकरिता मिळणारे अनुदान हे वेळेत मिळत नाही। तसेच घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची झालेली दरवाढ, मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरकुलाची बांधकामे रखडलेली आहेत। त्यामुळे घरकुल बांधकामाच्या खर्चाचे पुनर्मूल्यांकन रिवाइज बजेट करून घरकुल लाभार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी या निवेदनातून सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर। महाराष्ट्रातील सर्व पंतप्रधान आवास योजना व इतर आवास योजना लाभधारकांच्या वतीने मी आज हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं। सर्व लाभधारकांच्या वतीने माझी मागणी अशी आहे, या लाभधारकांना मुदती लाभ झाला नाही, आर्थिक लाभ झाला नाही तर हे घर बांधू शकत नाही आणि म्हणून ज्यांना मुदतीत लाभ झाला नाही त्यांच्याकरता रिवाइज एस्टिमेट करून लागणारी किंमत ही वाढवून द्यावी अशी मागणी आहे। कारण सर्वच साहित्याचे भाव वाढतात आणि वाढलेल्या भावात यांना घर बांधणं पुरत नाही, म्हणून यांची घरं अर्धवट राहतात। तरी याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि यांचे रिवाइज एस्टिमेट करून त्याप्रमाणे यांना अर्थसहाय्य करावं।